तीन दिवे अनुक्रमे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? तर असा प्रश्न विचारला असता आपल्याला लसावी काढावा लागतो. म्हणून आपण सुरुवातीला 15, त्यानंतर 18 आणि 20चे अवयव पाडून घेऊयात. आता 15चे अवयव पडतात. मूळ अवयव 3 गुणिला 5. त्यानंतर 18चे मूळ अवयव काढण्यासाठी 18 सम आहे म्हणून 2 ने भाग जाणार आहे आणि बेनम 18. त्यानंतर हा 2 खाली घेऊया. 9चे अवयव पडतात 3 गुणिला 3 आणि 20चे अवयव पाडूया आपण. मूळ अवयव 2 गुणिला 10. त्यानंतर 2 गुणिला, आता 10चे अवयव पडतात 2 गुणिला 5. लसावी आपल्याला काढायचा आहे म्हणून लसावी बरोबर कॉमन घटक पहिल्यांदा घेऊया आपण. तिन्हीमध्ये काही कॉमन आहे का? नाही. म्हणून 2 संख्येच्या अवयवामध्ये कॉमन आहे का ते पाहूया. त्यानंतर 3 हा कॉमन आहे म्हणून आपण त्याला एक वेळा लिहूया. नंतर हा 5 आणि हा 5 कॉमन आहे, त्याला घेऊया आपण. त्यानंतर हा 2 आणि हा 2 कॉमन आहे, त्याला पण घेऊन टाकू. त्यानंतर असामायिक अवयव आहेत का, अनकॉमन घटक, तर हा 3 याला आपण लिहिला. त्यानंतर हा 2 सुद्धा लिहून घ्यायचा. आता एकही मूळ अवयव शिल्लक नाहीये. मग आता आपण लसावी काढण्यासाठी या सगळ्यांचा गुणाकार करावा लागतो. मग 2×6 साइन दुनी 12 आणि 12×5 60 आणि साइन 18 म्हणजेच या ठिकाणी 180 सेकंद हे आपलं उत्तर आलेले आहे. मग 180 सेकंद म्हणजेच याला मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी याला 60 ने भाग देऊया. मग या शून्याला हा शून्य कटला. त्यानंतर साइन 18 म्हणजेच 3 मिनिटांनी ते दिवे परत एकदा एकत्र चमकणार आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 3 मिनिटे.